मित्रांनो, कल्पना करा, एक महिला जी स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिते, तिला बेकरी सुरू करायची आहे किंवा काही टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट उभारायचे आहेत, पण पैसे कमी आहेत, कर्ज घेणं कठीण आहे आणि व्याज जास्त आहे. अशा अडचणींमुळे तिचं स्वप्न अर्धवट राहू शकतं. याच अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वुमन स्टार्टअप स्कीम. ही योजना महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आर्थिक सहाय्य देते. या योजनेत महिलांना त्यांच्या स्टार्टअपसाठी 1 लाख ते तब्बल 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं. अनुदान मिळाल्यामुळे व्यवसाय सुरू करणं, चालू व्यवसाय वाढवणं आणि नवीन कल्पना प्रत्यक्षात आणणं आता खूप सोपं झालं आहे. आर्थिक मदत मिळाल्यामुळे व्यावसायिक ताण कमी होतो आणि महिलांचा आत्मविश्वासही वाढतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही सोप्या अटी आहेत. अर्जदाराची स्टार्टअप DPIIT आणि MCA मध्ये नोंदणीकृत असावी. महिला संस्थापक किंवा सहसंस्थापिकाची हिस्सेदारी 51% किंवा त्यापेक्षा जास्त असावी. स्टार्टअप किमान 1 वर्ष जुना असावा आणि वार्षिक उलाढाल 10 लाख ते 1 कोटी रुपयांच्या दरम्यान असावी. तसेच अर्जदार महाराष्ट्रात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे. अर्ज ऑनलाईन महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळावर msins.in वर भरावा लागतो. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये कंपनीची नोंदणी प्रमाणपत्र, DPIIT प्रमाणपत्र, व्यवसायाची माहिती, उत्पन्न व उलाढाल माहिती, पिच डेक यांचा समावेश असतो. अर्ज तपासल्यानंतर पात्र स्टार्टअप्सला थेट अनुदान उपलब्ध होतं. ही योजना फक्त आर्थिक मदत नाही, तर महिलांना स्वावलंबी होण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि व्यवसायात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठीची संधी आहे. ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. मित्रांनो, तुमच्या ओळखीतली महिला उद्योजक किंवा ज्यांना व्यवसायाची इच्छा आहे त्यांना ही माहिती नक्की द्या. कदाचित तुमच्या सांगण्यामुळे पुढची महिला उद्योजिका महाराष्ट्रात तयार होईल.